नमस्कार. मी अभिषेक चौधरी. स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण अशा एका ठिकाणी आलो आहोत, तिकडे आल्यावर तुम्हाला शांत व प्रसन्न वाटेल. आज आपण आलो आहोत अशा एका ठिकाणी, तिथे एकाच छताखाली 5 सुंदर मंदिरे आहेत. श्री क्षेत्र पंचायतन मंदिर. कर्जत चौकजवळ असलेल्या नडाळ येथे हे पंचायतन मंदिर आहे. मुंबईपासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर असल्यामुळे इकडे सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. एकाच आकाराच्या व एकाच शैलीच्या 5 मंदिरांचा समूह येथे बघायला मिळतो. या 5 मंदिरांमध्ये श्री साईबाबा, मयुरेश्वर गणपती, संकटमोचन हनुमान, महादेव व माता तुळजाभवानी यांचे दर्शन आपल्याला होते. या मंदिरांची स्थापना जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केलेली आहे. हे आहे श्री साईबाबा मंदिर. संपूर्ण मंदिरे ही मार्बलमध्ये व ग्रेनाइटमध्ये बनवलेली आहेत. अगदी शिर्डीमध्ये आल्यावर जसं आपल्याला वाटते तसंच या साईबाबा मंदिरामध्ये आल्यावर देखील वाटते. साईबाबांची मूर्ती ही मार्बलमध्ये बनवलेली असून खूप सुंदर आहे. हे आहेत द्वारपाल. सगळ्या मंदिरांच्या बाहेरील बाजूस दरवाजाच्या दोन्ही बाजूला हे द्वारपाल आहेत. हे आहे दुसऱ्या क्रमांकाचं मंदिर, श्री मयुरेश्वर गणपती मंदिर. मन प्रसन्न करणारी विघ्नहर्ताची ही मूर्ती आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे श्री संकटमोचन हनुमान मंदिर. मार्बलमध्ये असणारी बजरंगबलीची मूर्ती खूप सुंदर आहे. हातामध्ये संजीवनी पर्वत घेतलेली ही बजरंगबलीची मूर्ती आपल्याला स्फूर्ती देते. चौथ्या क्रमांकावर महादेवाचे मंदिर आहे. नढाळ या क्षेत्रामध्ये असल्यामुळे कदाचित याला नढाळेश्वर महादेव असे म्हणत असावे. एकदम बघतच राहावेसे वाटणारे हे शिवलिंग आहे. शिवलिंगाच्या बाजूला त्रिशूळ, मंदिराच्या बाहेर नंदी व कासव देखील आहे. भवानी माता मंदिर. भवानी मातेची मूर्ती अगदी सुंदर पद्धतीने बनवलेली आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती अगदी तुळजापूरच्या भवानी मातेसारखीच आपल्याला वाटते. मंदिराच्या बाहेरील बाजूस एक छान तुळशी वृंदावन आहे. बाजूला एक दीपमाळ देखील आहे. आजूबाजूला गार्डन असल्याने खूप शांतता आणि सुंदर असा परिसर आपल्याला बघायला मिळतो. मंदिराच्या समोरील बाजूस अशा प्रकारची शिल्पचित्रे आपल्याला बघायला मिळतात. साईबाबा त्यांच्या भक्तांसोबत, व्यास ऋषी गणपती बाप्पांना महाभारत सांगताना, गणपती बाप्पा, गणपती, शंकर महादेव, कार्तिकेय आणि पार्वती असं शिव पार्वतीचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. पुढे जाऊन सरस्वतीची मूर्ती देखील आहे. सरस्वती, काली माता, पंचमुखी हनुमान अशा प्रकारची खूप सारी शिल्पचित्रे या ठिकाणी कोरलेली आहेत.
तर मित्रांनो, हा होता आपला पंचायतन मंदिराचा प्रवास. येथील मंदिरे, मन प्रसन्न करणारी शांतता, आजूबाजूचा निसर्ग प्रत्येकाने एकदा तरी बघायलाच हवा. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.